महावितरण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेला नाशिकमध्ये रंगतदार सुरुवात। 5 परिमंडळाचे दर्जेदार नाट्यप्रयोग सादर, प्रवेश विनामूल्य। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांच्या वतीने आयोजित आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा 2025 ची भव्य सुरुवात नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर शालिमार येथे झाली। ही स्पर्धा 2 दिवसांची असून 5 व 6 ऑगस्ट रोजी रंगत आहे। या स्पर्धेचे आयोजन मुख्य अभियंता श्री सुंदर लखपटे नाशिक परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या स्पर्धेत रत्नागिरी परिमंडळाचे आवर्त, पुणे परिमंडळाचे डॉक्टर तुम्ही सुद्धा, चंद्रपूर परिमंडळाचे रंगबावरी आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे केस नंबर 99 ही नाटके सादर करण्यात येत आहेत। सर्व नाट्यप्रयोग दर्जेदार आणि कलात्मक सादरीकरणाने परिपूर्ण आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप जगदाळे सह व्यवस्थापकीय संचालक कल्याण आणि उद्घाटक श्री लोकेश चंद्र, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुंबई हे होते। यावेळी महावितरणमधील वरिष्ठ अधिकारी आणि विविध परिमंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कार्यकारी अभियंता चेतन वाडे, योगेश निकम, काळूमाडे अधीक्षक अभियंता श्रीथूल सायडेकर साहेब तसेच किरण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। या नाट्य स्पर्धेत सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व नाशिककरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, विविध परिमंडळातील कलाकारांचे मनोबल वाढवावे व त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। सुंदर लखपटे, मुख्य अभियंता महावितरण। आज राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभागीय स्तरावरील नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी चालू आहे। त्याच्यामध्ये आज कोकण प्रादेशिक विभाग आणि पुणे प्रादेशिक विभागाची 2 नाटकं सादर केली जाणार आहेत। एक नाटक सकाळी झालेलं आहे आणि आता दुसरं नाटक सुरुवात होणार आहे। उद्याच्या प्रोग्राम मध्ये सकाळी 1 नाटक, दुपारी दुसरं नाटक आणि त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून राजेंद्र पवार साहेब, संचालक मानव संसाधन विभाग हे होते आणि उद्याच्या कार्यक्रमाला संचालन हे उपस्थित राहणार आहेत। नाशिक लोकशाही न्यूज। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।